मित्रमैत्रिणींना नमस्कार. काल पुण्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 दिग्गज लोकांना साने गुरुजी जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला होता. या कार्यक्रमाला मी गेलेली होती. तर ह्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ आणि प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे यांनी हे जे 6 लोक होते ज्यांना पुरस्कार देण्यात आला, हे खूप दिग्गज आणि ग्रेट लोक आहेत, ज्यांनी सामाजिक कार्यामध्ये भरीव काम गेल्या 30 ते 40 वर्षापासून केलेलं आहे, 50 वर्षापासून केलेलं आहे. अशा लोकांना हा पुरस्कार दिला होता आणि ह्या लोकांशी ग्रेट भेट निखिल वागळे यांनी केलेली आहे. त्यांना निखिल वागळे यांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांनी दिलेली उत्तरं हे खूप पाहण्यासारखं आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर हा व्हिडिओ थोडासा मोठा आहे आपल्या नेहमीच्या व्हिडिओपेक्षा, परंतु शांततेत जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला खरोखर असं वाटेल की आपण खरोखर काहीतरी एक भरीव चर्चा ऐकली. अनेक वर्ष सामाजिक कामामध्ये काम केलेले लोक काय पद्धतीने बोलतात याचा एक अस्सल नमुना जो आहे तो तुम्हाला इथे पाहायला मिळेल. इथे ज्या लोकांना पुरस्कार दिला होता तो ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ असलेले अनिल काकोडकर यांच्या हस्ते दिला होता हा पुरस्कार. अनिल काकोडकर त्यांची फॅमिली ही समाजवादी किंवा राष्ट्रसेवा दल याच्याशी संबंधित होती. त्यांचे आई वडील हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यामुळे साने गुरुजी यांचं जे राष्ट्रसेवा दल आहे, जे महाराष्ट्रभर भारतभरामध्ये त्यांचं काम आहे, विद्यार्थी संघटना आहेत, या राष्ट्रसेवा दलाच्या तर्फे हा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला होता. पुरस्कार कोणाकोणाला मिळालेला आहे म्हणजे मी तुम्हाला सांगते, तुमच्या लक्षात येईल की हे कोण लोक आहेत की ज्यांना हे प्रश्न विचारले जात आहेत. बऱ्याच लोकांना हे सगळे लोक माहीत असतील. काही लोकांसाठी मी सांगते तर इथे तुम्हाला निखिल वागळे यांच्या शेजारी बसलेले आहे सुरेश शिपूरकर, त्याच्यानंतर आहेत रावसाहेब कसबे, त्यानंतर कुमार सप्तर्षी आणि त्यानंतर मध्ये आपले काकोडकर साहेब बसलेले आहेत. त्यानंतर डॉक्टर बाबा आढाव आणि डॉक्टर अलीम वकील हे लोक आहेत, हे दिग्गज लोक आहेत. तुम्हाला या इंटरव्ह्यूमधनं नक्की कळेल की यांचं नेमकं म्हणणं काय आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया यांच्या प्रतीच्या कमेंट करून नक्की सांगा. सुरुवात करतोय आजचे पहिले जे सत्कार मूर्ती आहेत त्यांच्यापासून. कुमार सप्तर्षी. कुमार सप्तर्षी, इतकी वर्ष तुम्ही मैदानात आहात, हे सगळं काम करताय. मगाशी अनिल काकोडकरांनी आजचं जग हे भरकटलेलं आहे असा शब्द वापरला. तर या भरकटलेल्या जगात सुद्धा तुम्ही पाय रोवून उभे आहात. काय वाटतं तुम्हाला आजच्या वातावरणामध्ये? असं आहे की सहसंवेदना असलेला कोणी, आणि सहसंवेदना असल्याशिवाय तो समाजवादी होऊ शकत नाही. समाजवादी माणसाला लढायला छान क्षेत्र मिळालं असं मला वाटतं. म्हणजे मी 81 वर्षी सांगितलं होतं की असं मी ठरवलं होतं की 80 वर्षी निवृत्त व्हायचं, पण मोदीमुळे आपल्याला जगावं वाटतं. समाजवादी लोकांचं वैशिष्ट्य हे आव्हान आल्याशिवाय सावध होत नाही. मागे ह्याच ठिकाणी बाबा आढाव होते, 15 शरण होते, कपिलने ऑर्गनाईज केलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये सीट कमी केल्या ना, ते चॅलेंज असल्याशिवाय समाजवादी जागा होत नाही. नंतर तो बेसावध होतो, हा दोष आहे. आणि मग तो काहीतरी मधल्या काळामध्ये त्याला संघर्ष करायला मिळाला नाही म्हणून तो वेगवेगळे फंडे काढतो. तो पर्यावरण काढेल, तो आणि तो आपल्याला टिकतो, पण धोका असा असतो की त्याच्यातच उडतो तो. पण तरी ज्या वेळेला देशापुढे चॅलेंज येतं तेव्हा, म्हणून समाजवाद्यांना इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये 80 महाराष्ट्रात 2दाच मिळाली. एकदा संयुक्त महाराष्ट्र समितीनंतर जे निवडून आले आणि दुसरं आणीबाणी नंतर बाई म्हणाली मी लावते आणीबाणी, होते कायमची राणी, या देशात मी एकटीच राणी. सगळे समाजवादी म्हणाले मग आम्ही कोण, मोठा संघर्ष झाला. पण मध्ये परत कुठलंही एक पिल्लू उठतं आणि त्या टीव्हीवर म्हणतं आता समाजवादी बोलायची काही गरज नाही, चळवळ संपलेली आहे. पण ते तुम्ही चॅलेंज दिलं तर परत जागे होते. आज देशामध्ये सिंगल प्रश्न आहे
की ब्राह्मणिझम बरोबर लढायला कोण तयार आहे. कारण हा जो फॅसिझम आहे हा हिटलरचा वगैरे नाहीये. ज्यांच्या पायापाशी शिकावं असा हा ब्राह्मणिझम 2-3 हजार वर्षापासूनचा. त्याच्यात खूप फंडे त्यांचे की दुसऱ्याला कन्फ्यूज करायचं. म्हणजे आता सगळ्या लोकांना जे कारण पडलं की वो मी गरीब का, मी खालचा का, तू वरचा का, लगेच सांगितलं मागच्या जन्मीचं. म्हणजे ऑडिटचे कागदच लावून टाकले. हा फंड जगात कोणी केला बघ, हिटलरने केला का? हिटलरला माहित नव्हतं. तर असे फंड त्यांचे. नंतर शब्द तयार झाले की चांगला शब्द असं लोक म्हणाले की ते सगळे आपल्याकडे राखीव घ्यायचे आणि वाईट शब्द दुसऱ्यांना. आता तुम्ही बघा, युती, यांची युती साधी नसते, महायुती असते. त्याच्यावरून त्या टीव्हीवरच्या मालिका सुद्धा नाव द्यायला लागला, महावट पौर्णिमा. ते शब्द आपल्याकडे घेतात आणि दुसऱ्यांना वाईट शब्द देतात. तर ते ही जी लढाई ना ही फार गमतीशीर आहे आणि खूप क्रिएटिव्ह याला चॅलेंज आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी जागृत करायला खूप शक्यता निर्माण झालेल्या आहे. रावसाहेब कसबेंना माझा दुसरा प्रश्न आहे. हळूहळू सगळ्यांकडे येतो आणि सगळ्यांना वेळ देतो. रावसाहेब, आता कुमार सप्तर्षी जे म्हणाले, मोदींमुळे एक आमच्यासारख्या लोकांना किंवा समाजवाद्यांना नवा उत्साह आलाय. मोदींमुळे आमच्यासारख्या लोकांना नवा उत्साह आलाय. एक तर मगाशी आपण जी चर्चा करत होतो त्याच्यामध्ये थोडं याचं प्रतिबिंब होतं. तर हे तुम्हाला पटतंय का? आणि दुसरा प्रश्न याला जोडून विचारतो. 78 साली तुम्ही संघावर पुस्तक लिहिलं. आज संघाला 100 वर्ष होत आहेत. कसं पाहता तुम्ही संघ आणि सेवादल? एका संघटनेला 100 वर्ष होत आहेत, सेवादला आणखी काही वर्षांनी 100 वर्ष होती. पण दोन्ही संघटनांकडे तुम्ही कसं पाहता? तुम्ही आता असं म्हणालात की कुमार सप्तर्षी असं म्हणाले की मोदी आहेत म्हणून जगावं असं वाटतं. बरोबर आहे ना? हे समाजवादी आहेत आणि समाजवाद्यांना जगावंच वाटणारच. कारण मोदीच्या पक्षाला केंद्र सत्तेवर आणलं समाजवाद्यांनी. यांची काही चूक नाही. हे जयप्रकाश नारायण यांनी काय उद्योग करून ठेवले ते वेगळे, ते आणखीन वेगळे. त्यामुळे हे त्याच्यासाठी जगतील. आणि यांनी आतापर्यंत ज्या काही तडजोडी केलेल्या आहेत भारतीय राजकारणामध्ये आणि या देशातल्या साम्यवादी चळवळीच्या विरोधात अमेरिकेच्या बाजूनी उभं राहून या देशातल्या कामगारांच्या चळवळी ज्या पद्धतीनं मोडल्या आणि या देशातली दलित चळवळ आणि कामगार चळवळ हाताहातात घालून चालावी असा प्रयत्न जेव्हा आम्ही करत होतो त्यावेळी आम्हाला कम्युनिस्ट म्हणून हिणवलं जात होतं. आम्हाला म्हणत होते कम्युनिस्ट आहेत. हे वास्तव आहे. याचं कारण मी आपल्याला सांगतो की आज आपण सेवा दलाच्या संबंधी हे जे करतोय हे हा पण चांगला, तो पण चांगला, तो त्याच्यापेक्षा चांगला, तो आणखीन त्याच्यापेक्षा चांगला, हे म्हणत म्हणत समाजवाद्यांचे दिवस गेलेले आतापर्यंत राजकारणामध्ये. प्रश्न मूलभूत प्रश्न असा आहे आज की ज्या काळामध्ये मी झोत लिहिलं तो काळ 1978चा होता तुम्ही म्हणाल्याप्रमाणे. आणि तुम्ही तर माझे पाठीराखे आहात. हा 1978चा जो काळ होता ते पुस्तक आलं बाहेर, परंतु त्या पुस्तकाच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना या नावाचं एक पुस्तक माझं आलं होतं. आणीबाणीच्या काळात मी नागपूरला भारतीय राज्यघटनेवर 3 व्याख्याने दिली होती. त्या व्याख्यानाचं शब्दांकन म्हणजे ते पुस्तक होतं.
आणि त्या पुस्तकात मी आणीबाणीचा सडेतोड संपूर्ण त्याचा आढावा घेतलेला होता. त्याच्यानंतर प्रश्न असा आला की जेव्हा जनता पार्टी निर्माण झाली आणि 2 प्रकारचं सदस्यत्व असावं की नाही याच्यावर जेव्हा ते फाटाफूट वगैरे त्यांची झाली, त्याच्यानंतर समाजवादी पार्ट्यांनी काय काय भूमिका घेतल्या. जॉर्ज फर्नांडिस जिवंत असताना फर्नांडिस, मधुलिमे, SM आणि नानासाहेब यांच्या बरोबर मी बसलेलो आहे अनेक वेळा. मी जॉर्जला एकदा असं विचारलं होतं की तुम्ही का जाताय भारतीय जनता पक्षाबरोबर? ते म्हटले काय आहे, मी तर ख्रिश्चन आहे, मला काय फॉलोईंग नाही, जे काय आहे ते मुंबईत आहे आणि मुंबईतले कामगार पण आता माझं ऐकतील असं काय वाटत नाही, कारण ते आता हिंदुत्ववादी झालेले आहेत कामगार सुद्धा, ते टाळ मृदुंग करतात. म्हटलं माझा जो प्रमुख आहे हे आताचे जे मुख्यमंत्री आहेत ते त्यांची जी जात आहे ती जात संख्येने थोडी आहे आणि त्या जातीला असं वाटत होतं की आपण सत्तेत गेलं पाहिजे. त्या जातीने आतून उठाव केला की तुम्ही भाजप बरोबर युती करा आणि त्याला भाजप बरोबर युती करावी लागली. त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये गेले वगैरे हे सगळं बरोबर आहे. आज RSS काय करतय? RSS ही कधीही वैचारिक दृष्ट्या बदलणारी संस्था नाही. ती सरडे आहे, सरडा. ती पाहिजे त्यावेळी रंग बदलते आणि पाहिजे तसा रंग बदलते. आज तुम्ही हे जे वातावरण बघताय सगळं काय म्हणताय सरसंघचालक, हे जे सगळं चाललेलं आहे हे सगळं आतून आणि बाहेरून एकच आहे. हे फक्त तुम्हाला आम्हाला दाखवायच्या गोष्टी आहेत. हा याच्या विरुद्ध आहे, तो त्याच्या विरुद्ध आहे, तो त्याच्या विरुद्ध आहे. कोणी कोणाच्या विरुद्ध नाही. या देशामध्ये हिंदुत्ववादी राजकारणाचा विजय होतो याचं कारण आपण साने गुरुजी आणि राष्ट्रसेवा दलाने आणि त्यांच्या अगोदर आपल्याकडे जी परंपरा होती आचार्य जावडेकरांच्या पासून आलेली, या परंपरेने आपल्याला जो लोकशाहीचा मूलमंत्र दिला होता आणि कार्ल मार्क्सने जी महत्वाची गोष्ट सांगितली होती की क्रिटिसिझम ऑफ रिलिजन ही सगळ्या क्रिटिसिझमची मूळ असतं. आपल्या डाव्या पक्षाने कधीही धर्माची चिकित्सा केलेली नाही. आंबेडकर सोडले तर कोणी नाही केली, समाजवाद्यांनी नाही केली. जे काही थोडीफार केली ती डॉक्टर लोहियाने केली, पण तिलाही मर्यादा आहे, कारण त्याने तो इतिहासाचा जो चक्र सिद्धांत मांडला तो चुकीचा सिद्धांत होता. तर जोपर्यंत तुम्ही धर्माची मूलभूत चिकित्सा करीत नाही तोपर्यंत या देशामध्ये ब्राह्मणिझमला तुम्ही आवर घालणार नाही. म्हणून आंबेडकरांनी सांगितलं होतं की या देशाचे 2 शत्रू आहेत, एक भांडवलशाही आणि दुसरी ब्राह्मणशाही. त्या ब्राह्मणशाहीशी कसा मुकाबला करायचा याच्यावर आपण एक स्वतंत्र भेट घेऊ त्यावेळी बोलणार माहिती द्या. आता जे रावसाहेब कसबे यांनी मांडलं, मला आठवत आहे 1977 साली जनता पक्ष जन्माला आला. आम्ही सगळे तरुण होतो तेव्हा बाबा आढाव
हे एकमेव मोठे समाजवादी नेते होते की ज्यांनी जनता पक्षात जायला नकार दिला. आणि तुरुंगातून बाहेर आल्यावर बाबांनी इथल्या तरुण मुलांसाठी सांगतोय, जरा वाचत जा, व्हॉट्सअप सोडून सगळं वाचा. तुरुंगातून बाहेर आल्यावर जसं कसबे सरांनी जोत लिहिलं, तुरुंगातल्या अनुभवावर आधारित संघाची ढोंगबाजी, हे पुस्तक आता उपलब्ध आहे की नाही मला माहित नाही, पण कुठेतरी लायब्ररीत असेल, हे तुम्ही वाचा. संघ समजून घ्यायचा असेल तर ते पुस्तक सुद्धा वाचलं पाहिजे. तेव्हा बाबांनी संघाची ढोंगबाजी हे पुस्तक लिहिलं आणि तुरुंगाबाहेर आल्यावर जनता पक्षात जायला त्यांनी नकार दिला. बाबा आता जी चर्चा चालली आहे, जे कसबे सरांनी मांडलेलं आहे की संघाबरोबर जाऊन भाजपशी किंवा जनसंघाशी युती करून समाजवाद्यांनी घोडचूक केली, असं तुम्हाला त्याही वेळा वाटत होतं, आजही वाटतंय का? मागे वळून पाहताना काय विश्लेषण कराल? मला असं वाटतं की रावसाहेबांचं मी ऐकलं, मला त्यांच्या मांडणीमध्ये आपल्याला कळत आहे सगळं. मला असं वाटतं ते स्वतःला परिवर्तनामध्ये म्हणवतात ना, त्यांनी एकमेकांकडे जरा आणखी जरा सहानुभूतीने पाहिलं पाहिजे. रावसाहेबांचं वेळा झोत आलं त्याच वेळा संघाची ढोंगबाजी मी लिहिलं आणि संघापासून सावध लिहिलं. ही 2 पुस्तकं. मला असं वाटतं की आज जे आपण अनुभवतो, या अनुभवाला केवळ भारतीय परिमाणातच विचार करायचा का दुनियेच्या ह्याच्यात करायचा, त्याचा जरा फार साक्षेपाने विचार करावा लागेल. आज अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये किंवा जे चाललंय, मला आश्चर्य तुम्हाला वाटलं पाहिजे, भारताचा नंबर खाली आहे, आणखी खाली जाईल. पण अदानी आणि अंबानींचा जगातल्या 10 श्रीमंतांच्या मध्ये नंबर लागतो दोघांचा. ही घटना कशी काय घडते? अमेरिकेचा अध्यक्ष आपल्याला मॅड वाटतो, पण त्याच्या संबंध मॅडनेसमध्ये जी एक थीम आहे आणि मोदी सारखं त्याच्यात पुढे 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 करत आहेत. मोदींना मान्यता हवी आहे. मी निश्चित तुम्हाला सुद्धा विनंती करणार आहे. आतापर्यंत आपण आता हे सरळ गोष्ट आहे की आमची वय असेल घेता त्याचं स्वातंत्र्यापासून ज्या चळवळी पाहिल्या आजपर्यंत, मला असं वाटतं आणि सामान्य जीवनातल्या नीतिमत्तेला सुद्धा सुधारणा होईल अशा पद्धतीने आज संबंध हालचाली सुरू आहेत. ज्या माझी तिकडे मुलं तिकडे आहेत, कळवतात, बोलतात, सगळं होतं, पण जग अस्वस्थ आहे. नाझिझमच्या बद्दल आता याच्यात सुरुवात झाली होती याची. तर मला असं वाटतं की ज्याचा जो आता जे चाललंय याचे जागतिक संदर्भ आणि आपल्या देशातल्या लोकांच्या राजकीय पक्षांच्या महत्वाकांक्षा याच्याकडे जरा थोडंसं लक्ष वेधतो. एक प्रकारे काही तत्वांची गरज नाही आहे, नो आयडियालॉजी बसता त्याला अशा तऱ्हेची एक उपेक्षा जाणवते. आणि दुसरं मला जाणवतं की बधिरता दिसते. बधिरता कोणती आहे? मला मोठं आश्चर्य वाटतं, प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपये देऊन एक सरकार, राज्याचं सरकार पाडणं, त्याच्यामुळे त्या तिथल्या सरकारने भाग घेणं, त्या लोकांची ने आण करण्याचा सगळ्या काय गोष्टी करणं, हा काय चमत्कार आहे. आणि त्याच्याबद्दल आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते स्वतःची पाठ थोपटवून घेतात. थोडक्यात मला दिसतो असं आम्हाला जे वाटतं की नीती जरा एकमेकाला एका नीती करावं. नीती नावाच्या गोष्टीची चेष्टा म्हणजे इतकं. आता आपण इथं बसलेलो आहोत, शेजारी पत्रकार भवन आहे. पत्रकारांशी पंतप्रधानांनी बोलायचं नाही. मी त्याने साधं पत्र लिहिलं की नाही, पंतप्रधान कळत बघा बहिष्कार खूप झाला.
उत्तर नाही. आपण मिंदे म्हणलं की काय भीती वाटते. गांधींनी सत्याग्रहाचं आणलं, बाबासाहेबांनी घटना लिहिली, सांगितलं बघ त्याचे अर्थ उत्तर दिलं, पुढे जायचं कसं. बुद्ध कबीर फुले, तिघांचं नाव घेतलं नाही, बुद्ध कबीर फुले सांगितलं. तर आता तर भाग असं मला दिसतो माझं काही, मी अजून तर काही मी अस्वस्थ आहे. मी विचारवंतांच्या आधीच मी नाही, त्याच्याबद्दल मला खंत नाही वाटत. पण मी पाहतोय, पण तुम्ही सेवाच्या कार्यकर्त्यांनी इकडे नका बघू, या समाज जीवनात बघा. एकच बोल उदाहरण सांगतो. शालेय मुलांचा आहार या नावाने मुलांना जे आज दिलं जातं, काय दिलं जातं तुम्ही पाहिलं. सरकार किती पैसा खर्च करतं? 6 रुपये. आणि या 6 रुपयात सर्व वाहतूक वगैरे सर्व काही. तुम्ही मला सांगा, आज चहाचा अर्धा कप सुद्धा 6 रुपये मिळू शकत नाही. याचा परिणाम काय होणार पहा. ज्या मुलांच्याकडून भविष्याची अपेक्षा करता त्या मुलांच्या पोषणाची आज जी अवस्था आहे, ही अवस्था तुम्हाला काही बोचते का? मग सेवाला सोचलेला मुद्दा मला सांगायचा आहे. बाकी जाऊ दे, तरुण व्हायचं सगळं जाऊ द्या. आपण एक शिक्षण म्हणून सुद्धा करतो. सानेगुरूंचं नाव होतं. मी पुस्तकाला या पुरस्कारावर मी जरा नकार केला. मी म्हणलं पण मी हजर राहील, पण मानू नको. त्याने ऐकलं म्हणून मला जवळ सोडलं. मला असं वाटतं आत्ताच्या अवस्थेमध्ये एक जागतिक पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जरा विचार करताना जागतिक संदर्भात सुद्धा करावं. म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षाला किती मॅड म्हणा काही म्हणा, पण त्या मॅडनेस मागे पण मागे काही थीम आहे. आता ती काय आहे काय नाही. कॅनडा सारख्या माझी बोल माझं पण ती तो मला सांगतो कॅनडा पस्तावतोय. आतापर्यंत सर्व ते अमेरिकेच्या विश्वासात आलं होतं. आज त्यांच्याकडे इतका पसरती भावना आहे. म्हणजे जास्त नव्हतं. आम्ही एवढंच पाहता नाही. खरं दुःखात खूप विचारांची गर्दी आहे, पण सापडत नाही काय अजून. सापडतं एवढंच की आमचं जीवनमान ढासळत आहे. भारतीय संदर्भात विचार करतो. मला असं दिसतं खूप बोललं जाते, राजकारणाच्या बोललं जाते, पण जनते समान जनतेचं जीवनमान ढासळत आहे. त्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा ज्यांनी मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा असते, त्यांना प्रश्न विचारण्याची अपेक्षा सेवा दलाची आहे. असो, कठीण गोष्ट आहे. याचं कारण एवढी मोठी माणसं आहेत. आणि माझ्या आजवरच्या आयुष्यामध्ये अशी उल्लेख केला, मी सेवा दलाचा एकेकाळी फुल टाइम होतो. एकेकाळी म्हणजे खूपच एकेकाळी. याचं कारण 1978 साली मी फुल टाइमवर होतो. त्यालाही बरीच वर्ष झाली आहेत. पण या माझ्या प्रवासामध्ये संपूर्ण आज ज्यांचा सत्कार झालेला आहे त्यापैकी बहुसंख्य लोकांचं आज ज्या सत्कार झालेले आहेत त्यांचं योगदान आहे हे मी तुम्हाला सांगतो. सेवा दलाच्या छताखाली किती मोठी माणसं गेलेली आहेत याचं प्रतिबिंब या व्यासपीठावर पडलेलं आहे. म्हणजे आमच्या तरुण वयामध्ये आम्ही जेव्हा लढण्याच्या मनस्थितीत होतो, अस्वस्थता वाटते, संवेदनशीलता कमी होते, ही आपल्या सगळ्या या सभागृहात बसलेल्या सगळ्यांची भावना आहे. नुसती अस्वस्थता नाही, तर 2014 पूर्वी सुद्धा आपल्या मनात अस्वस्थता होती. 2014 पूर्वी या देशामध्ये काही स्वर्ग होता अशातला प्रकार नाही. पण 2014 नंतर इथल्या मानवी हक्कांवर जे थेट हल्ले होत आहेत. आता बलात्काराचा उल्लेख केला. मी तुम्हाला दोघांना तुमच्यापासून सुरुवात करतो. वकील साहेब तुमच्यापासून. नुसता बलात्कार नाही, इथे या देशामध्ये इतकी मोठी लोकसंख्या असलेल्या मुसलमानांना जी वागणूक मिळते गेली 10 वर्ष, मला केवळ मुसलमान म्हणून तुम्हाला विचारायचं नाही, पण मला असं वाटतं की माझ्या मनात हा कायम विचार येतो की मी मुस्लिम असीन तर माझ्या मनात काय. मला या देशामध्ये
जगावंसं वाटेल का? मला माझ्या आजूबाजूला जी तरुण मुलं आहेत मुसलमान, ती मला खूप अस्वस्थ दिसतात. तर एकूण या गेल्या 10 वर्षातल्या परिस्थितीबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही मला, मी मुसलमान आहे म्हणून हा प्रश्न विचारलेला नाही, पण मी मुसलमान आहे म्हणूनच याचं उत्तर देतो. याचं कारण बघा, मी सुरुवातीपासून घेतो जरा, की कुमार सप्तर्षी यांनी सुरुवात अशी केली की या देशामध्ये काहीतरी विचित्र घडलं, काही वाईट घडलं, त्यावेळेला समाजवादी हे जागृत होत असतात. आणि काही 2-3 उदाहरणं त्यांनी दिली की या वेळेला समाजवादी हे जागे झाले. 1947 पासून किंवा त्याच्या अगोदर पासून या देशामध्ये किती घटना अशा घडत होत्या की त्यावेळेला समाजवाद्यांनी उठायला पाहिजे. एक तुम्ही सांगा, एक वर्ष की ज्या वर्षामध्ये या देशामध्ये अशी घटना घडली नाही का जिचा आपण निषेध केला पाहिजे. पहिला प्रथम फाळणी झाल्यानंतर जे काही निर्वासितांचे लोंढे या भारतामध्ये आले, हे लोंढे आल्यानंतर या लोंढ्यांची विशेषतः सिंधमधून आलेले जे की सिंधी होते, माझे सिंधी बंधू होते, या सिंधी लोकांच्या आणि मुसलमानांच्या दंगली या कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेल्या नाहीत. महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा मला दाखवा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या दंगली झालेल्या आहेत. भुसावळला मी लहान असताना मला चांगलं आठवतं की भुसावळला सिंध्यांची मुसलमानांची दंगल झाली आणि ती दंगल झाली म्हणून माझ्या घरचे लोक त्या दंगलीला घाबरून भुसावळहून धरणगावला गेले. धरणगावला माझी आत्या राहायची. 1950 साली, त्यावेळेला मी 10 वर्षाचा असेल. तर त्यावेळेला साने गुरुजींच्या निधनाची बातमी आली होती. माझे वडील साने गुरुजींच्या बाबतीमध्ये नेहमी बोलायचे. तर साने गुरुजींना देखील आपल्या देहाचा त्याग स्वतःहून करावासा वाटला, याची कारणमीमांसा कधी झाली आहे का? याची कारणमीमांसा देखील व्हायला हवी होती. या देशामध्ये जे काही विपरीत घडत होतं, त्या विपरीत परिस्थितीला दिलेला प्रतिसाद आहे त्यांचं देहावसान जे झालं, हा परिस्थितीला प्रतिसाद दिलेला आहे साने गुरुजींनी. हे सगळं घडत आहे. असं कुठलं वर्ष आहे? काँग्रेसचं राज्य घ्या, बिहारमधल्या तुमच्या समाजवादी पक्षाचं तुम्ही हे उदाहरण घ्या, सगळ्या घटक राज्यांमध्ये भारतामध्ये दंगली झाल्या. आणि काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये देखील, काँग्रेस पक्षामध्ये देखील असे काही छुपे हे ब्राह्मणवादी सुरुवातीपासून होते. आजकाल हे ब्राह्मण घुसलेले अशातला भाग नाही. काँग्रेसमध्ये बघा की या अयोध्येचा एक प्रश्न ज्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते, त्यावेळेला अयोध्येच्या त्या मशिदीमध्ये श्रीरामाची मूर्ती प्रकट झाली. तर तिथला पुजारी आणि त्या मशिदीमध्ये आजान देणारा जो मुअज्जिन होता, हे रोज रात्री ईशाची नमाज, शेवटची नमाज झाली, 10 मुअज्जिन आणि पुजारी हे दोन गप्पा मारत बसायचे. आणि गप्पा मारत असताना कित्येक वर्ष गेली आणि एके दिवशी प्रकटल्यानंतर पुजारी गेला आणि आरडाओरडा केला. आरडाओरडा का? मूर्ती प्रकटली. सगळे लोक ठरवलेलं होतं सगळं. झा आणि झा यांचं अयोध्येवरचं पुस्तक जरूर वाचा. अतिशय निर्भीड शब्दामध्ये त्यांनी ही सगळी अफेअर सांगितलेली आहे. बाहेर सगळी माणसं बोलत जाईल. आणि बघा गंमत कशी असते की पंतप्रधान
जवाहरलाल नेहरू आणि अयोध्येचा कलेक्टर नायर, पंतप्रधान नेहरू त्याला आदेश देत आहेत की तू ही जी काही मूर्ती इथे आणून ठेवली ती परत नेऊन ठेव, इथून आणून तू आणली होती तिथे. पंडित जवाहरलाल नेहरूंचं एक कलेक्टर ऐकत नाही. नायरने शेवटपर्यंत पंतप्रधान नेहरूंचं ऐकलं. ह्या ज्या गोष्टी घडत होत्या आणि घडतायत, या गोष्टींकडे समाजवाद्यांचं केव्हा लक्ष गेलं? भारताची फाळणी आई या संबंधी काँग्रेस पक्षामध्ये ठरावावर चर्चा सुरू होत असताना सगळे समाजवादी मुख घेऊन बसलेले होते. गांधींवर टीका झाली. गांधी म्हणे हे यांनी विरोध केला नाही, गांधी विभाजन. आणि राम मनोहर लोहियांनी लिहिलंय भारतीय फाळणीच्या गुन्हेगार या पुस्तकामध्ये. ही सगळी समाजवादी मंडळी मूग घेऊन बसलेली होती. आणि एवढंच काय म्हणे, मी देखील मूग घेऊन बसलेलो. ह्या सगळ्या गोष्टी बघा कशा रीतीनं होत आहेत आणि यांना कोण कशा रीतीनं प्रसिद्धात देणार. तर रावसाहेब कर्वेंनी झोत लिहिलं. झोत लिहिल्यानंतर फार महाराष्ट्रामध्ये वादळ हे निर्माण झालं. मला एक गोष्ट अशी विचारायची, मला असं सांगायची आहे. आता डॉक्टर साहेबांनी, काकोडकर साहेबांनी देखील त्यांच्या व्याख्यानामध्ये सांगितलं की ते कुठली आयडिओलॉजी निर्माण केली नाही. आता आयडिओलॉजी या संकल्पनेचा जर सायंटिफिक दृष्टीने विचार केला तर आयडिओलॉजी ही रशियाच्या पतनानंतर ही अस्तित्वातच राहिलेली नाही, हा जगामध्ये लक्षात झाला. आयडिओलॉजी आपण ज्या अर्थाने मार्क्सने वापरलेली होती ही आयडिओलॉजी आहे. ही आयडिओलॉजी नष्ट झाली म्हणून अमेरिकेने केव्हाच जाहीर केलेलं आहे. आयडिओलॉजी आहे कुठे? आम्ही जी आयडिओलॉजी शिकवतो किंवा आम्हाला जी आयडिओलॉजी भासते ही खऱ्या अर्थानं सायंटिफिक दृष्टीने जर पाहिलं तर ही अस्तित्वातच नाही. आयडिओलॉजी अस्तित्वात नाही. बरं, मला एक प्रश्न या संदर्भात असा विचारायचा आहे. तोपर्यंत मी सुरेश शिपूरकरांना या चर्चेत आणतो. शिपूरकर, मला जरा तुम्हाला वर्तमान काळ याचं कारण इतिहासाचं ओझं आपल्या खांद्यावर खूप आहे, मला माहिती आहे. आणि समाजवाद्यांनी काय केलं याविषयी चर्चा करण्यात मला अजिबात रस नाही. कारण ती चर्चा करत बसलं तर फारच गडबड होईल. आणि तरुण मुलं आहेत, नाही एक मिनिट, तरुण मुलं आहेत, तर इतिहासातल्या चुका टाळूनच आपल्याला पुढे जायचं. चुका चुका झाल्या ह्या देखील कळल्या पाहिजेत ना. बरोबर आहे. मग चुका झालेल्या आहेत, तुमचं पूर्ण करा हवं तर. हो, हा मी पूर्ण करतो. आणि आयडिओलॉजीला विरोध केलेला ही RSS कवडीची किंमत देत नाही. RSS ला जर खऱ्या अर्थाने विरोध करायचा असेल तर तो संघटनात्मक पातळीवरच व्हायला पाहिजे. विचारप्रणाली कोणाकडून व्हायला पाहिजे? सेवादलाकडून व्हायला पाहिजे का? होय, सेवादलाकडून. मी सैनिक आहे, होतो याचा सेवादलाकडूनही व्हायला पाहिजे. फक्त सेवादलाकडून नाही, सेवादलाकडूनही व्हायला पाहिजे. धन्यवाद. मला एक चर्चेमध्ये सुरेश शिपूरकरांना आणायचं आहे. खूप अस्वस्थता आहे. आजूबाजूला जेवढी संवेदनशीलता पाहिजे तेवढी दिसत नाही वगैरे मुद्दे या चर्चेमध्ये आले. तुम्ही पहिल्यापासून चळवळीमध्ये राहिलेल्या, अनेक चळवळी केल्या, त्यावेळेलाही काही मोठं अनुकूल वातावरण तर अशा प्रकार नाही, पण तरी तुम्ही नेटाने एवढ्या सगळ्या चळवळी केल्या, त्यामध्ये कार्यकर्ते आणले. आजच्या परिस्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं? मी ह्या अशासाठी विचारतोय की मला अनेक तरुण मुलं आज कार्यकर्ते म्हणून धडपडताना दिसतात. आपल्याला भेटली अनेक तरुण मुलं मगाशी. तुम्हाला वाटतं की एवढं नकारात्मक वातावरण आहे? नकारात्मक आहे, मला मान्य आहे, पण तरी सुद्धा एवढं आहे की या नकारात्मक वातावरणावर मात करता येणार नाही? गेल्या 100 वर्षामध्ये अशा अनेक वेळेला प्रसंग झालेले आहेत. फाळणीच्या वेळेचं आपल्याला आता या स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचं आपल्याला माहिती आहे, पण त्याच्यापूर्वी सुद्धा बुद्ध काळामध्ये किंवा
कर्नाटकामध्ये लिंगायत समाजने ह्याने क्रांतिकारक अशी भूमिका घेऊन 1200 वर्षापूर्वी सबंध समाजाला ढवळून काढण्याचं काम केलं. आपले बसवांचा आज जर तुम्ही वाचलं तर आज आपण सेवादलवाले फार कमी क्रांतिकारक आहेत असं वाटतं, इतकं त्यांचं क्रांतिकारक हे आहे. त्यामुळं अनेक वेळेला असे प्रसंग आलेले आहेत. आपण धीरानं त्याबद्दल तोंड देण्याची आवश्यकता आहे. कारण मुस्लिमांना अस्वस्थ आज वाटतं, दलितांना इतक्या वर्ष चालू आहे अन्याय, त्याच्याबद्दल वाटायला नको. दलितांना आजही स्पृश्य समाजामध्ये सहजपणे घरं मिळतात का? त्यामुळं मुस्लिमांनी अस्वस्थ न होता, ही परिस्थिती आहे, दुर्दैवाची आहे. मी अगदी उघडपणानं मुस्लिम सत्यशोधकच नव्हे तर त्याच्या आधीपासून, म्हणजे माझ्या प्रेसच्या सुरुवातीपासून माझ्याकडं 4 ते 6 मुस्लिम कामगार, माझ्या प्रेसची किल्ली ही शेजारच्या शेख या नावाच्या फॅमिलीकडे असते आणि आमचे सगळे व्यवहार ते पाहतात. आणि मला अनेकांनी विचारलं, आमचं मुस्लिम मोहल्ल्यामध्येच प्रेस काढला. त्यामुळं अस्वस्थता साहजिक आहे. मी आमच्या सगळ्या मुस्लिम मंडळींना, सोलापुरातले सगळे मित्र आमचे 500-600 आहेत आणि घरगुती संबंध आहेत. त्यांनी अस्वस्थ होऊ नये, म्हणजे संघटितपणानं आपलं काय चुकतंय का हेही पाहिलं पाहिजे ना. मुस्लिमांनी सुद्धा आता अधिक विचार केला पाहिजे. आपलं परंपरागत तशाच विचारांना राहणार हे योग्य नाही, हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. पण शासन आहे हे कुठल्याही परिस्थितीत बदलण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे. अत्यंत बदमाश लोकांच्याकडं आजची आपली सत्ता आहे, ही सत्ता बदलण्याच्या दृष्टीने सगळ्यांनी प्रामाणिकपणानं प्रयत्न केले तर आपल्याला यश निश्चित मिळेल आणि परिस्थिती बदलेल असं मला वाटतं. एक गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे की सेवा दलाची स्थापना कशासाठी झाली आणि या देशामध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही समाजवाद यावा हा त्याच्या मुळाशी विचार होता. हा विचार अनेक समाजवादी विचारवंतांनी मांडलेला होता. सेवा दलाची जी अनेक शिबिरं व्हायची, अभ्यास शिबिरं व्हायची, त्याच्यामध्ये मी प्रशिक्षक म्हणून काम केले. मला असं वाटतं की नरेंद्र कुरुंदकर आणि मी आम्ही दोघांनी सेवा दलामध्ये भरपूर व्याख्याने दिलेली, दोघांनी. आणि सेवा दलाची जी पिढी त्या काळातून तयार झाली, एक प्रकाश आंबेडकरची जी मिसेस आहे अंजली, ती सेवा दलात होती आणि ती सेवा दलात असतानाही मी व्याख्यानं देत होतो, शिबिरं घेत होतो, या सगळ्या गोष्टी करत होतो. कम्युनिस्ट पार्टी, DYFI किंवा त्यांच्या तरुणांच्या संघटना आहेत, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, त्यांचे मी अभ्यास शिबिरे घेतली. प्रश्न असा आहे की आज कम्युनिस्ट पार्टी शिल्लक नाही आणि समाजवादी पार्टीचं काय आहे आपल्याला माहित आहे. याचं कारण असं की ते जे प्रबोधन चालू होतं ते तुम्ही थांबवलं, त्यामुळे तुम्हाला नवा कार्यकर्ताच मिळत नाही ना. नवा कुठे मिळतो? मी कम्युनिस्ट पार्टीच्या एका मोठ्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळी जस्टिस PP सावंत होते. सावंत आणि मी, ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते. मी गेलो आणि याला औरंगाबादला आणि समोर बघितलं भरपूर लोक होते, पण तिशीच्या आतला एकही नव्हता. तिशीच्या आतला एकही नव्हता. याचं कारण साधं होतं की आपण जी नवीन पिढी
या अभ्यास वर्गातून तयार करत होतो ते करण्याचं थांबवलं. तुला राष्ट्रसेवा झाल्याने आता काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट की तुम्ही पुन्हा अभ्यास शिबिर सुरू करा. आणि जोपर्यंत मला बोलता येतं, आज माझं वय 81 आहे, जोपर्यंत मला बोलता येतं आणि जोपर्यंत मला चालता येतं तोपर्यंत मी राष्ट्रसेवा दलाची प्रशिक्षक म्हणून काम करेन. लोक मला 25-25 हजार रुपये मानधन देतात एका व्याख्यानाची. तुमच्याकडून पैसा येणार नाही, प्रवास खर्चही मीच करेन. हे सुरूच होत नाही. तेवढा प्रश्न असा आहे की आपण उदासीन वगैरे काय नाहीये. ही सध्याची जी परिस्थिती आहे, परिस्थिती इतकी चमत्कारिक आहे की मी डाव्या लोकांना 10 वर्षापासून सांगतो की एक गोष्ट करा, तुमच्या ज्या संस्था, संघटना आणि राजकीय पक्ष आहेत ते जिवंत ठेवा. ते कमी होऊ देत, ते घटू देत, ते वाढतील पुढे, पण ते जिवंत तर ठेवा. ते जिवंत ठेवायचे नाहीत असं RSSचं एक आतून म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी पुरोगाम्यांच्या अनेक संघटना अशा पोखरलेल्या आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फक्त अण्णा हजारे बळी पडला असं नाही, त्याचे बळी अनेक लोक झालेले आहेत आणि त्यांची नावही मला माहिती आहे, सगळं मला माहिती आहे. तेव्हा पहिली गोष्ट राष्ट्रसेवा दलाने अभ्यास शिबिर सुरू करा. परिस्थिती काही काळ उलटी चालली असं वाटतंय, पण मला असं वाटतंय की याच्यानंतर ही घुसळण झाल्यामुळे एक जनतेचं विजडम, लोकांचं शहाणपण म्हणून हे वाढेल असणार. आता उदाहरणार्थ आपण स्वतंत्र राष्ट्र केलं 15 ऑगस्ट 19, नंतर राज्य केली भाषावार, नंतर जिल्हे केले. आता उलटी प्रक्रिया कशी आहे? आता बीड जिल्ह्याचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे म्हणून ते घेतो. तसं थोडंफार फरकाने बाकीचे बीड जिल्ह्यात 2 राष्ट्र आहेत, एक वंजारी राष्ट्र आहे आणि एक मराठा राष्ट्र, म्हणजे उलटी प्रक्रिया. तर पण एक लक्षात घ्या, जिथे जिथे जात हलते आणि जातीच्या आव्हानावर लोक संघटित होतात त्याच्यातून बदमाशच निर्माण झाले. हा अनुभव लोक कसं टाळतील? मला एक जात सांगा की त्याची ती घुसळण झाली आणि त्याच्यातून बदमाशाशिवाय दुसरे कोणी निर्माण झाले. म्हणजे शेवटी हे नको आहे, याला लोक येणारच आहेत. आता हे जे वाटतं की सेवा दलाने संघटन करावं, तर अशाला मी सांगू इच्छितो की तो खूप अभ्यास करतो, महान करतो, आम्ही थोडा करतो. आणि रस्ता नावाच्या विद्यापीठामध्ये कस लागतो, त्यामुळे तो कळतो ना अभ्यास. तर प्रश्न असा आहे की धर्माची चिकित्सेपासून सुरुवात केली तर जगातल्या सगळ्या धर्माचं भारतामध्ये आविष्कार आहे. मग सर्व धर्मांची चिकित्सा करायची म्हणजे काय व्हायचं? म्हणजे पंडित व्हायचं का? म्हणून मग जर गांधीने आपल्याला एक रस्ता दाखवलाय, सर्व धर्मातले जे चांगले त्याचा आदर करा. आणि माझा धर्म, माझी जात, माझ्या जन्माशी जी आहे चिकटली, त्यापासून तुम्ही डिकस्ट राहा, त्यापासून आलं व्हा. मला माझ्या जन्माच्या धर्माचं आणि याचं फार कौतुक नाही. जो तसं सांगतो माझी जात सगळीकडे, त्याची इतर भारतीयांना दुर्गंधी येते. मी ब्राह्मण आहे, मी बोललो ना, आता विषय संपला ना. मी अंतिम सत्य बोलत असतो ना नेहमी, गेली 7,000 वर्ष अंतिम सत्य. दुर्गंधी येते इतरांना, त्याचा प्रभाव कमी होतो, हे लक्षात घ्या. आणि संघटन जर तुम्ही RSSचं करायचं म्हणलात तर तो एक ट्रॅप आहे. कारण असं आहे, त्यांचं संघटन कोणाचं आहे? त्यांचं संघटन हे अत्यंत सुमार, इंग्रजीमध्ये ज्याला मीडियोकर म्हणतात, अशा लोकांचं.
तुम्ही कुठून आणणार एवढे सुमार बुद्धीचे लोक? तुम्ही आपल्या समाजामध्ये चर्चा होणार, अभ्यास शिबिरामध्ये रावसाहेब काही म्हणलं तर दुसरं काहीतरी म्हणणार, तर तुम्हाला सुमार बुद्धीचे लोक गोळाच करता येणार. हे पहिलं लक्षात, शक्यच नाही. पण माझं काय म्हणणं आहे, आणि सर्व एक मिनिट, हे जे तुम्ही म्हणताय की सगळे सुमार लोक त्यांच्याकडे आहेत आणि तुमच्याकडे सगळे ब्रिलियंट आलेले आहेत, ही जरा पळवाटे असं नाही वाटत तुम्हाला? ही जरा पळवाटे असं नाही वाटत? नाही, त्यांचा सैनिक, हे बा एक लक्षात घ्या, सैनिकाला सांगितलं की तू आता ह्या दिशेने जायचं आणि ऐन वेळेला सांगितलं कमांडरनी आता उलट्या दिशेला जाईल, तो प्रश्न विचारत नाही का? कारण आम्ही जनता पार्टीत असल्याने अनुभव घेतो. नाही, बरोबर आहे, पण तुमच्याकडे निर्णय झाल्यावर वेगवेगळ्या दिशेला पळत सुटतात, त्याचं काय करायचं? निर्णय झाल्यावर माझ्याकडे समाजाला ते सुधारणा करायला पाहिजे ना. निर्णय सर्वश्रेष्ठ मानण्याशिवाय तुम्ही लोकशाही टिकवू शकत नाही. लोकशाहीमध्ये किती भांडा, किती वाद करा, पण निर्णय हा सर्वांपेक्षा श्रेष्ठ हे मानायला पाहिजे. त्यांच्याकडे आदेश आहेत. माझा सेक्रेटरी होता, मी नगर जिल्ह्याचा जनता पार्टीचा अध्यक्ष, कुलकर्णी त्याचं नाव, इतका चांगला वागायचा. आणि मी त्याला तसं अध्यक्ष म्हणलं संघटनात्मक कौशल्याने भाव द्यायचो, तो खुश असायचा. आणि मी गेलो याला मुंबईला आमदार असल्यामुळे की तो मागे एक पत्रकार आहे, कुमार सत्तरची फक्त दाढीचा विकास करतात आणि गावाचा काहीच विकास करत नाही. मी त्याला म्हणलं त्याचं नाव सुधाकर, सुध्या याचा अर्थ सांग काय? तो म्हणलं काय तसं नाही बुवा. मग म्हणले काय तू आणि हे तुझं माझं काय भांडण? तो म्हणला नाही तुझं माझं जमतं ते खरं आहे, मग हे काय, हे आदेश आला म्हणून आम्ही करणार. त्याला त्याच्यातही काही गिल्ट वाटत नाही. हे खरी परिस्थिती सांग. ते जनता पार्टीत वर व्हायचं. इकॉनॉमिक पॉलिसी देशाची का असावी यात एकमत असलेले संघवाले दुसऱ्या दिवशी आदेश आल्याने वेगळे बोलायचे. मला सांगा हे सैनिकाशिवाय शक्य आहे का? तर तसा सैनिक जर तुम्ही केला तर देश आणखीन खड्ड्यात आहे. असा सैनिक तुमचं म्हणणं रावसाहेब कसबेंना अजिबात मान्य नाहीये, ते मगासपासून नकारात्मक मानलं. ते असू द्या, जरा तुमचं काय म्हणायचं का तुम्हाला? आजचा सगळा दिवस आमच्या दोघांच्या वादात त्याच्या इतकीच तयारी माझी पण आहे. जे म्हणत होते धर्मचिकित्सेबद्दल जे बोलत होते ते चुकीचं बोलत होते. चुकीचं याच्यासाठी बोलत होते की धर्मचिकित्सेच्या संबंधामध्ये मी रस्त्यावर शंकराचार्याचा वाद केला. मी असं म्हणालो की कार्ल मार्क्सचं असं एक स्टेटमेंट आहे, मान्य आम्ही की all criticism begins, म्हणजे सगळ्या criticism of religion is premises of all criticism, असं मार्क्सचं मूळचं वाक्य आहे. की तुम्हाला जर समाज समजून घ्यायचा असेल, जर माणूस समजून घ्यायचा असेल, जर त्याची आजूबाजूची परिस्थिती समजून घ्यायची असेल, तर तुम्हाला धर्माची चिकित्सा म्हणजे माणसाची चिकित्सा, माणसाच्या आजूबाजूच्या परिस्थितीची चिकित्सा. समाजवादी काय करतात, कम्युनिस्ट काय करतात, आपण काय करतो, आपले राजकीय पक्ष काय करतात की सामाजिक परिस्थिती कशी आहे, मग याच्यामध्ये एक्सप्लॉयटेशन आहे का, याच्यामध्ये जाती संस्था आहे का, याच्यामध्ये स्त्री पुरुष समानता आहे का, मग आपल्याला कोणते प्रश्न निवडावे लागतील आणि त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल. हे राजकीय पक्षाचं काम आहे. एक मिनिट आणि प्रश्न असा येतो की ही जी आजूबाजूची परिस्थिती आहे, या आजूबाजूच्या परिस्थितीचं निरीक्षण करून या सगळ्या गोष्टी ठरतात. मार्क्स असं म्हणाला होता की ज्यावेळी तुम्ही धर्माची चिकित्सा करता त्यावेळी तुम्ही
त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीची चिकित्सा करता आणि तुम्ही त्याच्या मुळाकडे जाता. पण प्रश्न असा आहे, मार्क्सने फार चांगला प्रश्न विचारलेला आहे. आणि आपल्याकडे मी तुम्हाला सांगतो की जे समाजवादी असतील त्यांनी तर मार्क्सवाद वाचलाच पाहिजे, कारण मार्क्स हा सायंटिफिक सोशलिझम आहे. हे अमेरिका प्रेमी असल्यामुळे आपल्याकडचे काही लोक हे साधारणतः अँटी कम्युनिस्ट असं करत करत गेले आणि त्यांनी कम्युनिस्टही संपवले आणि स्वतःही संपले. अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी झाल्या. तर मूळ काय आहे, मार्क्स म्हणाला की त्याचं मूळ तर स्वतः माणूसच आहे. तेव्हा तुम्ही माणसाचा अभ्यास करा आणि जोपर्यंत तुम्हाला माणूस समजत नाही तोपर्यंत तुम्हाला समाज समजत नाही आणि जोपर्यंत तुम्हाला समाज समजत नाही तोपर्यंत तुम्हाला स्टेट समजत नाही, राज्य समजत नाही. आणि राज्य हे पिळवणुकीचं साधन कसं असू शकतं याच्या संबंधीचे मार्क्सचं चिंतन आहे आणि बाकीचं चिंतन आहे. म्हणून तो शेवटी म्हणाला स्टेट विल बी देअर अवे, राज्य संपुष्टात येईल. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला प्रश्न विचारला होता की राज्यात संपुष्टात आल्यावर तुम्ही समाजामध्ये शांतता सुव्यवस्था कशी निर्माण करणार, त्याच्यासाठी तर कायदा लागेल ना. पण त्याचे उत्तर वेगवेगळे आहेत आणि ते प्रश्न वेगळे आहेत. कुमारच्या बाबतीत मला एवढंच सांगायचं होतं की धर्मचिकित्सा याचा अर्थ धर्मावर टीका नव्हे, धर्मावर टीका नाही. धर्मचिकित्सा याचा अर्थ तुम्ही माणसाने धर्म निर्माण केलेला आहे, माणसाने देव निर्माण केलेला आहे, देवाने माणूस निर्माण केलेला नाही. हे जे चित्र तुम्हाला लोकांच्या छोट्या छोट्या मुलांच्या मनामध्ये बिंबवावं लागेल त्याच्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे धर्मचिकित्सा. काय असतं, ह्या सर्व चिकित्सा शिकाव्या लागतात. अजून पुढच्या काळामध्ये AI पण येणार आहे, सगळ्याचाच अभ्यास करावा लागेल. त्याच्याबद्दल काही माझा वाद नाही आहे, पण याच्यामधून ही पण कपॅसिटी डेव्हलप करावं लागते. आजच्या घडीला आम्ही काय करा, व्हॉट इज टू बी डन टुडे आणि व्हॉट इज सोशली करेक्ट आणि व्हॉट इज पॉलिटिकली करेक्ट. तर पॉलिटिकल आणि सोशल करेक्टनेसचा पूर्ण ताबा घ्यायचा असेल तर त्यांचे वेगवेगळे फंडे ते शिकले पाहिजेत. आता उदाहरणार्थ एक सांगतो, हनुमान हा आदिवासींचा राजा होता. त्याला त्याची मदत घेतली. प्रभू रामचंद्रांच्या ओळखी पण नव्हत्या इकडे कोण दक्षिण भारतात आणि त्यांचे दगड वाहून नेले, ते सेतू केला वगैरे. मग त्यांच्या लक्षात आलं की हा आदिवासी समाज आपल्याला घ्यायचा असेल तर त्याला देव बनावा, म्हणून त्याने हनुमानाला देव बनवलं. तो बुद्धिमान इतका एवढा होता की प्रभू रामचंद्र त्याच्याकडनं कन्सल्टन्सी घेत असावी. मग काय केलं, हळूहळू त्याच्यामध्ये शारीरिक शक्ती होती असं सांगून, म्हणजे पैलवानाबद्दल म्हणतो ना त्याच्या गुडघ्यात फार ताकद असं, तो म्हणजे काय उडाला वगैरे. पण काय दाखवली, कथा काय लिहिली, स्टोऱ्या लिहिणं हे ब्राह्मणिझमचा एक भाग आहे. तर तो पर्वतावर गेला पण त्याला संजीवनी शोधला नाही, त्याला सूक्ष्म बुद्धी नव्हती म्हणून तो ताकदवान नव्हता. आणि होता होता मग ताकदवान तो लंका जाळली, पण जाळली ती शेपटी होती, लोकांना वाटलं जाळली असेल, मग झाला त्याचा माकड. आणि मग राम लक्ष्मण सीता आणि पायापाशी माकड हनुमान, हे घडवलेलं आहे. तर असे जे महापुरुष, आणि अलीकडचं कारण अलीकडचं दिसतं ते एकेका जातीला एक एक देत आहेत. आता अण्णाभाऊ साठे हा तर आम्हाला सगळ्यांना माहीत असेल, म्हणून तो आयुष्यभर ओरडत होता मी मातंग नाही, मी कम्युनिस्ट आहे. अगदी आमच्या रावसाहेब सारखं ओरडून सांगत. पण भाजपाने सांगितलं मातंग तुम्हाला बिगर महापुरुषाचं कसं राहता येईल, कपाळावर काहीतरी कोको पाहिजे ना, आणि म्हणून हा दिला. मग ते म्हणले ते दारू पित होते असे काही लोक म्हणतात. तर मग तुम्ही दम नाही मिळवा. 1 ऑगस्टला
पुण्यामध्ये सारसबागेला एक वाटून दिलेलं आहे त्यांना अण्णाभाऊसाठी. तिथं मी प्रमुख होतो आणि तिथे एक म्हणाला प्राध्यापक, जर आमचा बाप आमचा देव हा दारू पित होता असं कोणी म्हणालं तर हात छाटून टाकू. मी त्याला जवळ बसतो म्हणलं, कोणी विचारलं होतं का तुला? कशासाठी उद्योग करताय? तर महापुरुष हे आता ते आता आपण पाकिस्तानवर सोडलं होतं ना ब्रह्मास्त्र, तशी ब्रह्मास्त्र आहेत आणि प्रत्येकाला जातीमध्ये कोंडून ठेवलं. आणि मग त्याची बुद्धी तिथे तेवढीच राहते. मी पुन्हा तुम्हाला चळवळीकडे आणतोय. कारण या चर्चेला काही अर्थ नाही. तुम्ही सगळे चळवळीतले कार्यकर्ते आहात, काही बुजुर्ग आहेत इथे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे ही चर्चा रात्रंदिवस किती दिवस चालू शकते. मी काय सांगतो, समाजवाद्यांना उत्तर देण्याचं ठिकाण आहे. त्यांच्या चुका त्या आम्ही बोलू, पण ह्याचं जे म्हणणं आहे की मार्क्सवादी झाले असते तर देशात तुम्ही का क्रांती झाली समाजवादी असती. चळवळीची जबाबदारी घेताय? बंदी केली होती. नाही, तुम्ही का समाजवादी चळवळीची जबाबदारी घेताय? मला हे कळलं नाही. तुम्ही समाजवादी चळवळीची का जबाबदारी घेताय? नाही घेते, तेच म्हणलं. हा, घेऊच नका. वेगळं कशाला काढलं असतं? बरं का, ती घेत नाही. सुरेश शिपूरकरांना बोलायचंय. मी पुन्हा चळवळीकडे आणतो. आपला मूळ मुद्दा होता जे रावसाहेब कसबेने सांगितलं की सेवा दलाने काय करावं, आणि बाकी सगळ्या चर्चेपेक्षा ते महत्वाचं आहे की सेवा दलाचा कार्यक्रम आहे. इथे जीवन गौरव पुरस्कार दिलेले आहे, तरुण मुलं इथे आहेत, सेवा दलाने अभ्यास वर्ग घ्यावे ही मला एक ठोस सूचना समोर आलेली आहे, रावसाहेब कसबेने केली. तुम्ही एवढी चळवळ केलेली आहे, तुमचं काय म्हणणं आहे? सेवा दलाने पुढे काय करावं? आणि हाच प्रश्न मी सर्वांना विचारणार आहे. सेवा दलानी शाखा आता चालत नाही, परंतु शिबिर ही घेतलीच पाहिजेत. मुलांची शिबिरं ही प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजेत. आज ती चालू आहे. दुर्दैवानं सेवा दलामध्येच आज जी परिस्थिती आहे ती फार अस्वस्थ करणारी आहे.